त्यात माझी काय चूक? गंभीर आजारीसह शिक्षिका सुरेखा काशीनाथ थोरात यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक टाळाटाळ. सदर आजारी शिक्षिकेने या चुकीच्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले रिट पिटिशन दाखल. अन्यायग्रस्त शिक्षिकेने दिला प्रशासनाला निर्वाणीचा इशारा. ही बातमी आहे ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट कडून. सिल्लोड तालुक्यात मतदार याद्यांच्या पुनर्विलोकनाच्या कामावरून एका महिला शिक्षकेला निलंबनाचा आणि पोलीस कारवाईचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. गंभीर आजारामुळे मेडिकल रजेवर असताना बीएलओचे काम देण्यात आले आणि त्यानंतर गैरसमजुतीतून आपल्यावर कारवाई झाल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेने केला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव बुद्रुक येथील सहशिक्षिका सुरेखा काशीनाथ थोरात या गंभीर आजारामुळे मेडिकल रजेवर होत्या. त्यांनी आपल्या आजाराबाबत वरिष्ठांना कागदपत्रांसह माहिती दिल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र 1 जुलै 2026 रोजी त्यांना मतदार यादी पुनर्विलोकनासाठी बीएलओचे आदेश देण्यात आले. आपण आजारी असल्याने काम करण्यास असमर्थ असल्याचं संबंधित पर्यवेक्षकांना सांगितले. मात्र आपली बाजू वरिष्ठांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यात आली नाही असा आरोप शिक्षिकेने केला आहे. त्यानंतर आपल्यावर पोलीस गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचंही त्या सांगतात. दरम्यान या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी गैरसमजुतीतून कारवाई झाल्याचं सांगितलं आहे. शिक्षिकेने सादर केलेले मेडिकल रिपोर्ट आणि खुलासा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असून निलंबन मागे घेण्याबाबतचा अहवालही वरिष्ठांकडे सादर केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा दावा करत शिक्षिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असून चुकीचा गैरसमज निर्माण करणारे बीएलओ, पर्यवेक्षक, निवडणूक विभागातील कार्यरत सहशिक्षक व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. मी चुकलेच नाही, माझी चूक काय? माझे निलंबन रद्द करा आणि माझ्यावर दाखल गुन्हा मागे घ्या अशी आर्त विनंती संबंधित शिक्षिकेने केली आहे. आता या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेतून काय निर्माण होतो आणि शिक्षिकेच्या निलंबनाबाबत जिल्हाधिकारी स्तरावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.